सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खासगी व सरकारी शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे। शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना मनसे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले। यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुटखा सदृश व सिगारेट पाकिटांची माळ तयार केली, स्वतः गळ्यात घालून जिल्हा माध्यमिक अधिकाऱ्यांना दिली। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा मनविसेच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही पानपट्टी घालणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिला। मी अभिषेक रंपुरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष। आज आम्ही महत्त्वाच्या विषयावर शिक्षणाधिकाऱ्यांचा विषय वळवलेला आहे, कारण सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व काही शैक्षणिक संस्थांच्या कॅन्टीनमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगरेट अशी विक्री केली जाते। त्याच्यामुळं जे शैक्षणिक संस्थांमधले जे आमचे महाराष्ट्रातील जे बालक आहेत, जे 9वी 10वी 8वीचे बालक आहेत, ते तिथं गुटखा खरेदी करतात, सिगरेट घेतात। मग या असे बालकांचं पूर्ण लक्ष व्यसनाधीनकडे ते लोक पोरं विद्यार्थी चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं जीवनातील भविष्य पूर्ण अंधकार होण्याच्या ह्याच्यावर आहे। मग हे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जी गुटखा विक्री, सिगरेट जे विकलं जातं ते ताबडतोब तुम्ही 15 दिवसात चालू चालवायच्या आत बंद करा, नाहीतर आम्ही या शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पानपट्टी चालू केल्याशिवाय राहणार नाही। कुठं पानपट्टी चालू केली? शिक्षण विभागात जिल्हा परिषदच्या। आणि कुठं कुठं तुम्हाला निदर्शनास आलं आहे? आता अशा अनेक शिक्षण संस्था आहेत की आता तुम्हाला ते आम्ही त्यांना सांगितले आता की तुम्हाला आम्ही ते लेखी तुम्हाला देऊ, ते कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्थांमध्ये काय काय विक्री केली जाते, सिगरेट, तंबाखू असू दे, गुटखा असू दे, सगळं त्यांना आम्ही लेखी कळवणार आहे। काय म्हणतो? आणि त्यांचंही म्हणणं आलं की आम्ही याला 100% आम्हाला तुम्ही चांगला विषय आमच्याबद्दल पोहोचला, तुमचे आभार म्हणले ते। आणि त्यांनी म्हणले की लवकरात लवकर 8 दिवसात आम्ही तर कारवाई करू, सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांना आम्ही पत्र देऊ की तुमच्या परिसरात जर गुटखा विक्री, सिगरेट विक्री होत असेल तर ते ताबडतोब तुम्ही बंद करा, असं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे। यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, मनविसे शहर उपाध्यक्ष अनिकेत उपासे, संतोष बारटक्के, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, सैपन जमखंडी, सुनील जगले, वैभव रंपुरे, आकाश देशमुख व मनसैनिक उपस्थित होते।